सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चाललाय. याचाच फटका ज्येष्ठ नागरिकांना देखील बसतोय. पुण्यातील एका 82 वर्षीय रिटायर्ड ऑफिसरला देखील 11 कोटी रुपयाला या ठिकाणी फसवणूक करण्यात आलेली आहे. जे सायबर ठग आहेत त्यांनी आम्ही CBIचे अधिकारी आहोत, तुम्ही एका मोठ्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहात असं सांगत त्यांना घाबरवण्यात आलं आणि तब्बल 10,74,00,000 रुपये त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये वळवण्यात आले आणि अशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली आहे. आपल्यासोबत सायबर DCP सर आहेत, विवेक मासळ सर. सर, कशा पद्धतीने हा फ्रॉड केला जातोय? मोठ्या संख्येने अशा पद्धतीने लोकांना फसवलं जाते, हा नेमका कसा प्रकार घडला, काय समोर आलाय? 2 फेब्रुवारी रोजी हा प्रकार सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी याची FIR करण्यात आलेली आहे. सदर ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या घरी असताना दिनांक 18 जानेवारी रोजी त्यांना एक फोन आला. या फोनमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही ट्रायचे ऑफिसर बोलत आहोत आणि तुमचा नंबर आम्ही व्हेरीफाय करत आहोत. त्याचबरोबर त्यांना असंही सांगण्यात आलं की तुमचं आधार कार्ड आणि हा एक फोन नंबर याच्यावर कॅनरा बँकेमध्ये एक बोगस खातं ओपन करण्यात आलेलं आहे आणि या खात्यावर जवळपास 24 फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर EDच्या गुन्ह्याच्या संदर्भात एका तपासामध्ये देखील या खात्याचा संबंध दिसून आलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या चौकशीची गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलं. सर, त्याच्यानंतर कशा पद्धतीने हे सांगितलं, त्यांनी विश्वास केला, त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलं, त्यांनी पैसे वळवले थेट? त्यानंतर मग त्यांना व्हिडिओ कॉलिंगवर घेण्यात आलं. पुढं सायबर CBIचे अधिकारी आहे असं भासवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना कंटिन्युअस सर्व्हिलन्स खाली ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांनी कुणाशी संपर्क करू नये या प्रकारे त्यांना धमकवण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यांच्याकडनं त्यांचे सगळे आर्थिक जे काही माहिती आहे ते सविस्तर घेण्यात आली होती. सर, म्हणजे ह्याच्यामध्ये हळूहळू ज्या पद्धतीने ते पुढे येतात, अजून काय सांगण्यात आलं जेणेकरून थेट त्या म्हणजे अधिकाऱ्याने, म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत 82 वर्षाचे, त्यांनी थेट 11 कोटीपर्यंत म्हणजे 10,75,00,000 रुपये जवळपास दिलेत? यामध्ये CBI अधिकारी असं सांगितल्यानंतर त्यांना असंही सांगण्यात आलं की तुम्हाला आता कोर्टासमोर जावं लागणार आहे, त्या ठिकाणी तुमची सुनावणी होईल आणि कोर्टासमोर तुम्हाला ॲफिडेविट पण सादर करावं लागेल की या गुन्ह्यात माझा समावेश किंवा मी सामील नाही, अशा प्रकारे तुम्हाला सांगावं लागेल. आणि अशा प्रकारे त्यांना एक व्हर्च्युअल CBI ऑफिसरचं एक ऑफिस, त्याचबरोबर कोर्ट रूम त्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये दाखवण्यात आली आणि त्यांचा विश्वास त्याच्यामुळं संपादन झाला. सर, एकूण संख्या म्हणजे पैसे कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या खात्यावर वर्ग झाले का एकच खात्यावर झालेत ते? यामध्ये त्यांच्याकडनं जेव्हा डिटेल्स घेतली, त्यांच्याकडचे जे काही शेअर्स आहेत ते त्यांना विक्री करण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर जवळपास 7 बँक अकाउंट्समध्ये पहिल्या लेअरमध्ये पैसे पाठवायला त्यांना भाग पाडण्यात आलं. सर, हे कधी लक्षात आलं या आजोबांच्या की आपली अशा पद्धतीने फसवणूक होतीये? आपण डिजिटल अरेस्ट तुम्हाला घरामध्ये केलं जातं आहे अशा पद्धतीने, म्हणजे किती वेळासाठी आणि हे कसं होतं सर सगळं? त्यांना 23 तारखेपासून, खरं तर 23 जानेवारीपासून अशा प्रकारे व्हिडिओ कॉलिंगवर घेण्यात आलं आणि धमकावण्यात आलं होतं की जर तुम्ही आम्हाला चौकशीमध्ये सहकार्य केलं नाही तर तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना अटक करण्यात येईल, अशा प्रकारे त्यांना धमकावल्यामुळं ते 23 तारखेपासून ते जवळपास 31 तारखेपर्यंत सातत्यानं या सायबर फ्रॉडस्टर्सच्या संपर्कात राहिले होते. त्यानंतर जेव्हा 7 बँक अकाउंट्समध्ये पूर्ण पैसे गेले, त्यानंतर मग त्यांना सांगण्यात आलं की आम्ही RBIचं जे काही व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ती पार पाडू आणि नंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे परत पाठवू, अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग त्यांना सोडण्यात आलं आणि त्यांनी त्यानंतर आपल्या नातलगांना कळवलं आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला. म्हणजे सर,
त्यांना डिजिटल अरेस्ट केलं, त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही एवढ्या मोठ्या एका ईडी सारख्या गुन्ह्यांमध्ये तुमचा रोल आहे, तर त्यांनी सांगायचा प्रयत्न केला नाही का त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना, कुणाला एवढी मोठी रक्कम देण्याच्या पहिले? थोडीशी अटकेची भीती आणि धमकीवाजा भीती या कारणामुळे घाबरून त्यांनी कोणाला सांगितलेलं नाही असं दिसून येत आहे. सर, अशा पद्धतीने सायबर जे चोरटे आहेत, सायबर फ्रॉड्सचे गुन्हे वाढत आहेत. काय लोकांना तुम्ही आव्हान कराल? कारण आपण बघतोय सिनियर सिटीजन्स, महिला, कुठंतरी जे एकटे असतात त्यांनाच टार्गेट केलं जाते. सायबर गुन्ह्यांची आता संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे पोलीस दल देखील याच्यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन्स घेत आहे. कॉलेजेस, सोसायटीज या ठिकाणी पोलीस दलातील लोक जाऊन, अंमलदार अधिकारी जाऊन सर्वांना या सायबर गुन्ह्यांबद्दलची माहिती देत आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये पॅम्पलेटसुद्धा आमच्याकडून वाटली जात आहेत. त्याचबरोबर बँकांचे देखील आम्ही वेळोवेळी मीटिंग्स घेत असतो की अशा प्रकारे काही अनयुज्युअल बिहेवियर, थोडंसं स्ट्रेसफुल बिहेवियर असणारे ज्येष्ठ नागरिक किंवा महिला स्पेसिफिकली यांच्याबाबत काही मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन किंवा लिमिट वाढवणे, पैसे पाठवण्यासाठीचे ट्रान्झॅक्शन लिमिट्स वाढवणे याबाबत जे काही प्रकार घडत असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या बिहेवियरवर असं काही वाटत असेल तर बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा त्याची दखल घेणं आवश्यक आहे आणि पोलीस किंवा त्या नागरिकाला किंवा पोलिसांना तात्काळ कळवणं देखील आवश्यक आहे. याबाबत आम्ही सातत्यानं त्यांना कळवत आहोत. सर, कसं ओळखायचं सर आपल्याबरोबर अशा पद्धतीने एक सायबर फ्रॉड होतोय किंवा असे लिंक येत आहेत, असं फसवलं जात आहे, प्रेशर होत आहे, हे काय थोडंसं वेगळं? तसं पाहिलं तर प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की अशा प्रकारे आपण जे काही APK फाईल्स आपल्याकडे येतात किंवा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करा, शेअर ट्रेडिंग करा, तुम्हाला 1 महिन्यात डबल रक्कम करून देतो, अशा प्रकारे काही जे अनॉनिमस व्हॉट्सअप ग्रुप्स असतात याच्यामध्ये सामील व्हायला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जे काही कॉल्स येतात तर ह्या कॉल देखील व्हेरीफाय करणं आवश्यक आहे की आपलं फोनचं बिल भरलेलं नाही किंवा तुम्हाला RTOकडून फाईन झालेला आहे, तर हे खरं तर स्वतःहून व्हेरीफाय करणं, पडताळून पाहणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं आणि दुसरं असं की जे काही अनोळखी व्यक्ती आपल्याबरोबर सातत्यानं फोन करतात, बोलतात, त्यांच्यासोबत बोललं नाही पाहिजे. आणि असे काही कॉल्स वगैरे येत असतील तर तात्काळ आपल्या घरच्यांना, क्लोज रिलेटिव्सला, त्याचबरोबर जर आवश्यकता असेल तर 112ला कळवणं आवश्यक आहे. आणि असा जर काही प्रकार घडला असेल तर 1930 एक आपली हेल्पलाईन आहे, त्यानंतर NCCRPचं पोर्टल आहे, या ठिकाणी आपले तात्काळ आपण तक्रार रजिस्टर केली पाहिजे. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सायबर जे क्राईम्स आहेत ते असं वाढताना दिसत आहेत. सातत्याने गुन्हे देखील दाखल होत आहेत. पोलीस अवेअरनेससाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. मात्र तरी देखील पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. जे 82 वर्षीय आजोबा आहेत, अर्थात ते एक शासकीय नोकर देखील होते, मात्र त्यांच्याकडून जवळपास 10,74,00,000 एवढी मोठी रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी चोरण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवली गेली आणि अर्थात सायबर क्राईमने अशा पद्धतीने त्यांना लुटलेलं आहे. थेट आम्ही CBI, ED वरिष्ठ अधिकारी बोलतोय, सेंट्रल एजन्सीजचे अधिकारी बोलतोय, असं बोलून भासून अशा पद्धतीने हे लूट करण्यात आलेली आहे. कॅमेरा राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.